यानंतर बातमी पुण्यातली आहे। स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतरही स्थानकाच्या सुरक्षेबाबत काही हालचाली होताना दिसत नाहीत, कारण स्वारगेट बस डेपोमध्ये सलग 2 रात्र अंधार पाहायला मिळतोय। बस स्थानकातील लाईट गेल्यानं प्रवाशांना काळोखात ये-जा करावी लागते आणि त्यामुळे आगार प्रशासनाचं सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचं अधोरेखित होत आहे। बघूया। स्वारगेट एसटी डेपो प्रवाशांसाठी असुरक्षित। सलग 2 रात्री स्थानकातली बत्ती गुल। बस स्थानक 3 तास अंधारात, प्रवासी संतप्त। स्वारगेट शिवशाही बस बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा स्थानकाच्या सुरक्षेचे 3-13 वाजल्याचे दिसतात। रात्रीच्या वेळी बस स्थानक प्रवासी, त्यातच महिलांसाठी असुरक्षित असल्याचं दिसून आलंय, कारण गेल्या 2 दिवसांपासून स्थानकातली लाईट जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। परवा रात्री स्वारगेट बस स्थानकातली लाईट अर्ध्या तासासाठी गेली, तर काल रात्री तब्बल 2.5 ते 3 तास स्वारगेट डेपोतली बत्ती गुल होती। अचानक स्थानकातली लाईट गेल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। बस स्थानक अजूनही असुरक्षित असल्याचं मत व्यक्त केलं जातंय। खरं तर बलात्कार प्रकरणानंतर स्थानकात आता महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली, मात्र लाईट वारंवार जाते, सोबतच तळीरामांचा त्रास असल्याचं महिला सुरक्षा रक्षकांनी सांगितलंय। झाडाचं काम आपलं तोडीचं काम चालू आहे, त्यामुळे जरा कलेक्शन जरा हे झालेलं आहे, त्यामुळे जर थोडीशी लाईट गेलेली आहे। हे पेलेली लोक नाही का, येणारे भिकारी लोक येतात, जास्त ती त्रास देतात, उठून जात नाही, झोपतात, ते सारखे इकडे तिकडे आडवी तिकडे असे पडतात आणि एजंट लोक जास्त असतात, ते गर्दीमध्ये जास्त म्हणजे समजा आता कस्टमर तिकीट काढत असतील तर एजंट लोक येतात ना, ते तिकीट असं ओरडत असतात। बस स्थानकातल्या अंधारामुळे सुरक्षेवर ढळढळीत प्रकाश पडलाय। आगाराच्या अशा कारभारामुळे काही सवाल उपस्थित होत आहेत। बस स्थानकात सलग 2 दिवस लाईट जात आहे, याबाबत आगार प्रशासनानं काय पावलं उचलली? अशा अंधारात महिला प्रवाशांना कसं सुरक्षित वाटेल? अंधारात कोणता अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? बलात्कार प्रकरणातल्या आरोपीच्या अटकेनंतर प्रशासन लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपली का? वारंवार लाईट जात असतील तर पर्यायी व्यवस्था का नाही? स्वारगेटमधल्या बलात्कार प्रकरणाला महिनाही झाला नाही, तोच आगारातल्या काळोखामुळे प्रशासनाची अनास्था दिसते। स्वारगेट डेपोत अजूनही दिव्याखाली अंधार असल्याचं पाहायला मिळतंय। ती जी लाईट आहे ती जवळपास 2 दिवस झालं रात्रीच्या सुमारास गेलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळं तत्काळ यावर पर्याय काढणं महत्त्वाचं असणार आहे, कारण रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अनेक प्रवासी प्रवास करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।